अयोध्येतील प्रभू श्रीरामाचे मंदिर, लोकशाहीचे मंदिर असलेले नवीन संसद भवन, G20 शिखर परिषद झालेले भारत मंडपम अशा एक न अनेक नामांकित प्रकल्पांना बांधून ठेवणारा एक समान धागा चंद्रपूर जिल्ह्याचा आहे। तो म्हणजे या सर्व प्रसिद्ध इमारतींमध्ये बल्लारपूर येथील सागवन लाकडाचा उपयोग करण्यात आला आहे। यात आणखी एक मानाचा तुरा आज दिनांक 10 सप्टेंबरला रोवला गेला। भारतातील सर्व नागरिकांना न्याय देणारी सत्तेची सर्वोच्च खुर्ची बल्लारपूरचा लाकडाची राहणार आहे। याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे, अशा भावना राज्याचे वन सांस्कृतिक कार्य मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या। बल्लारपूर येथे महाराष्ट्र वन विकास महामंडळातर्फे देशाचे पंतप्रधान यांचा कार्यालयाकरिता काष्ठ रवानगी करताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते। यावेळी प्रधान मुख्य वन संरक्षक विवेक खांडेकर, जिल्हाधिकारी विनय गोडा GC, महाराष्ट्र वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव गौड, वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, प्रादेशिक व्यवस्थापक सुमित कुमार, वन अकादमीचे संचालक MS रेड्डी, पियुषा जगताप, बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी किशोर जैन, सहाय्यक व्यवस्थापक गणेश मोटकर, हरीश शर्मा, काशीनाथ सिंग आदी उपस्थित होते। आजचा हा कार्यक्रम अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे, असा उल्लेख करून वनमंत्री मुनगंटीवार म्हणाले, देशाच्या सर्वोच्च नेत्यासाठी बल्लारपूर येथून काष्ठ पाठवित आहोत। हा चंद्रपूर जिल्हा, बल्लारपूर आणि वन विभागासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे। बल्लारपूरचा लाकडापासून तयार होणाऱ्या खुर्चीवर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा गौरव, विकास आणि प्रगतीचे उच्चांक गाठणार आहे, यात माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही। यापूर्वी FDCMने अयोध्येचे राम मंदिर, लोकशाहीचे मंदिर, नवीन संसद भवन, G20 शिखर परिषद पार पडलेले ठिकाण, भारत मंडपम आदींसाठी काष्ठ पाठविले आहे। या इमारतींचा प्रत्येक दरवाजा आपल्या लाकडापासून तयार करण्यात आला आहे, याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे। शांती, प्रेम, सद्भावना, सहकार्य यासोबतच चिमूर क्रांतीचा आणि वाघांची भूमी असलेला चंद्रपूर जिल्हा आहे। या वाघाच्या भूमीतून पंतप्रधान कार्यालयासाठी 3018 घनफूट लाकूड दिल्लीत जात आहे। यापूर्वी सुद्धा भारत चीन युद्धात या जिल्ह्याचे सुपुत्र तत्कालीन मुख्यमंत्री मासा कन्नमवार सह्याद्रीच्या मदतीला धावून गेले। पंडित नेहरूंच्या आव्हानाला प्रतिसाद देत भारत चीन युद्धात सर्वाधिक सुवर्णदान चंद्रपूर जिल्ह्यानेच दिले। अशा वीरतेचे, शूरतेचे आणि पराक्रमाचे प्रतीक असलेले काष्ठ बल्लारपूर येथून जात आहे। पुढे पालकमंत्री म्हणाले, देशात 1942 मध्ये चले जावची पहिली ठिगणी चिमूरमध्ये पडली। क्रांतीची मशाल पेटविणारा हा जिल्हा आहे, त्यामुळे बल्लारपूरच्या लाकडापासून तयार होणाऱ्या खुर्चीवर बसून चले जाओ आतंकवाद, चले जाओ नक्षलवाद, चले जाओ जातीयवाद असा नारा देऊन प्रत्येक गरिबांची चिंता, त्यांचा कल्याणाचा मार्ग या खुर्चीत बसून पंतप्रधान शोधतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। महाराष्ट्रातून म्हणजे चंद्रपूरच्या बगारशातून प्रभू रामाच्या मंदिराला आपण काष्ठ पाठवलं। मग नवीन संसद भवनाचा प्रत्येक दरवाजा हा महाराष्ट्राच्या लाकडातून तयार झाला, ज्याचं कौतुक माननीय मोदीजींनी केलं। ज्या ठिकाणी G20 झाली त्या भारत मंडपम मध्ये सुद्धा आपलंच लाकूड वापरलं गेलं। आता प्राईम मिनिस्टर ऑफिस, प्राईम मिनिस्टरचं पूर्ण कार्यालय PMO यासाठी बगारशावरून आपण उद्या 11 वाजता हे काष्ठ पाठवतोय, ज्यामध्ये प्राईम मिनिस्टरचं ऑफिस असेल, प्राईम मिनिस्टरची खुर्ची असेल, कॅबिनेट सभागृह असेल, प्रत्येक मंत्र्याची खुर्ची, टेबल, त्यानंतर जगातले जेवढे राष्ट्रप्रमुख येतील तो सभागृह असेल, PMO प्रिन्सिपल सेक्रेटरी त्याचं पूर्ण ऑफिस असेल, असे 6 पार्टमध्ये आपण हे काष्ठ तिथं पाठवतोय। 3018 वर्ग फूट हे आपण लाकूड त्यांना पाठवतोय आणि उद्या आम्ही त्याची खेप रवाना करतोय 11 वाजता। आणि हा आमच्यासाठी निश्चितपणे अभिमानाचा विषय आहे की पंतप्रधान आता महाराष्ट्राच्या खुर्चीवर बसतील आणि आम्ही जे राज्यगीत मी निवडलं होतं, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, तर आता आमचं तख्त असेल एवढं नक्की।